प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे युगंधर आणि आनंदीची एक नवी ओळख आणि त्याचबरोबर आनंदीसाठी युगंधरने उचललेलं मोठं पाऊल. त्याचबरोबर आपण पाहतो की आनंदीचं मन ओळखून युगंधरने तिला वटपौर्णिमेची पूजा करण्याची परवानगी दिली खरी, परंतु विद्याधर आणि शलाखा मात्र आनंदीच्या जीवावर उठतात आणि तेव्हा मात्र आनंदी ही हॉस्पिटलाइज होते. प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतीलच, परंतु त्याचबरोबर युगंधर आणि आनंदीचं जे नातं नव्याने उलगडत चाललेलं आहे, हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, पाहूया आजच्या भागात काय होत आहे. इकडे मात्र नीता ही छान गजरे विणत असते, कारण की तिच्या आईची आठवण असते. आणि तेव्हा पृथ्वी म्हणतो की अगं नीता, लवकर आवर, आपल्याला मंदिरात जायचंय. तेव्हा नीता आनंदीला आवाज देते, कारण की आता गजरे तर विणणं होणार नाही आणि त्यामुळे हे काम मी आनंदीला सांगू शकते, असा विचार करून ती आनंदीला आवाज देते. आनंदी युगंधरने दिलेली जी साडी असते ती मात्र नेसण्यासाठी जाणार असते, कारण की आज तर वटपौर्णिमा होणार नाहीये असं तिला वाटत असतं. कारण की तसं युगंधरने तिला सांगितलंय की मी तुला बायको मानत नाही, त्यामुळे वटपौर्णिमा साजरी करण्याची आणि हे व्रत करण्याची गरज नाही. परंतु आनंदीने तर व्रत केलेलंच असतं. परंतु आपण पाहतो वटपौर्णिमेला ती जाऊ शकत नाही, परंतु साडी मात्र तिला घालायची असते. आणि तेव्हा ती साडी सुनीताजवळ देऊन मात्र आपण पाहतो की आनंदी नीताने आवाज दिल्यामुळे तिला तिच्या रूममध्ये जायचं असतं. परंतु आनंदीला आता कळत नाही की ती जाणार कशी. तेव्हा सुनीता सांगते की 10 पावलं पुढे चालल्यानंतर, म्हणजे 10 स्टेप केल्यानंतरच त्यांची रूम आहे. तेव्हा आनंदी त्या अंदाजाने त्या रूममध्ये जाते. तेव्हा नीता म्हणते, अगं आनंदी, तुला गजरे विणता येतात का? खरं तर हे काम मलाच करायचं होतं, परंतु आम्हाला उशीर होतोय, आम्हाला मंदिरात जायचे, त्यामुळे गजरे विणशील का एवढे? आणि तेव्हा आनंदी म्हणते, हो ना, मला येतात, मी विणेल गजरे. आणि त्यानंतर ती सांगत असते, हो ना, या गजऱ्यांची आठवणच तशी खूप खास आहे. कारण की आनंदी विचारते की एवढे गजरे कशासाठी विणायचे आहेत? तेव्हा मात्र नीता सांगते, अगं ही आईची आठवण आहे. आजच्या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी, आई सगळ्या सवाशीण जेवढ्याही स्त्रिया या गावामध्ये त्या मंदिरात येतात, त्या स्त्रियांना ती हे गजरे देत होती. आणि त्यामुळे तिची आठवण म्हणून आम्ही हे सगळं करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की पृथ्वी सुद्धा खूप आनंदात असतो. आणि पृथ्वी म्हणतो की खरंच आनंदी, तू हे काम केलंस ना, तर मलाही खूप छान वाटेल. आता या मुलांचं मन जिंकण्यासाठी आनंदीला हे करावंच लागणार आहे, हे ती सुद्धा जाणत असते. त्यानंतर आपण पाहतो की आनंदी म्हणते, हो मी करेल. तेवढ्यातच नीता ट्विस्ट आणते. ती म्हणते, अगं पण एक गोष्ट करायची आहे. जी लाल गुलाबाची फुलं आहेत ना, ती सुद्धा यामध्ये माळायची आहेत. एक लाल गुलाब आणि त्यानंतर पिवळं गुलाब, असं काहीसं करायचं आहे. आता आनंदीला कळत नाही. गुलाबाची फुलं तर मी विनेल, परंतु कोणतं लाल आणि कोणतं पिवळं हे मी कसं करणार? नीताने हे काम सांगून नीता तर तिथून निघून गेलेली असते. परंतु आनंदीला मात्र खूप मोठा प्रश्न पडतो. परंतु या मुलांची मनं मला जिंकायची आहेत आणि त्यांच्या आईची आठवण म्हणून हे सगळं ती करतायत, तर मी हे करायलाच पाहिजे. तेव्हा आनंदी तो प्रयत्न करत असते. इकडे आपण पाहतो की पृथ्वी हा मंदिराजवळ गेलेला असतो आणि तिथे आबा आणि त्यांची नात सुद्धा आलेली असते. आपण पाहतो की आनंदीच्या बहिणीचं आणि पृथ्वीचं जास्त काही जमत नाही, त्यांचं सारखं खटकत असतं. परंतु आज मात्र पृथ्वीला समजतं की ही जी मुलगी आहे ही आबांची लेक आहे. मंदिरात पाहिल्यानंतर आनंदीची बहीण मात्र पेचात पडते की हा मुलगा माझ्याकडे का येतोय, हा परत इकडे कशासाठी येतोय? खरं तर ना, मला याला भेटायचंच नाहीये, बोलायचं सुद्धा नाहीये. परंतु तेवढ्यातच पृथ्वी मिठी मारण्यासाठी हात पुढे करतो. परंतु आता मात्र तिला असं वाटतं की तो मलाच मिठी मारतोय. परंतु तेवढ्यात तिथे आबा उभे असतात आणि हे मात्र आनंदीच्या बहिणीला काही दिसत नाही. आणि तेव्हा मात्र ती चिडलेली असते आणि त्यानंतर मात्र ती म्हणते की आता हा चिडका कांदा माझ्याकडे मला मिठी मारण्यासाठी येतोय, याची एवढी हिंमत. आणि तेवढ्यातच पृथ्वी मात्र आबाला मिठी मारतो. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो की आबा सुद्धा पृथ्वीला म्हणतात, कसा आहेस पृथ्वी बाळा? आणि तेवढ्यातच आनंदीची बहीण विचारते, चला ना आबा हो. आणि तेवढ्यात त्याला समजतं की ही मुलगी यांना ओळखतीये. आणि त्यानंतर पृथ्वी म्हणतो, अहो तुम्ही हिच्याशी कशाला बोलताय, तुम्ही हिला ओळखता? कशाला ओळखता? ही किती विचित्र मुलगी आहे. जर अशी मुलगी आपल्या आजूबाजूला जरी असली ना, तर दिवस अतिशय घाणेरडा जातो. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही या मुलीच्या आजूबाजूलाही फिरकू नका. तेवढ्यात आबा सांगतात,
असं नाही होऊ शकत, कारण की हा माझा नाईलाज आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, का बरं, का नाईलाज? कारण की ती माझी नात आहे असं आबा सांगतात. आता मात्र पृथ्वीला कळतं की ही आबांची नात आहे. आणि तेव्हा मात्र आनंदीची बहीण ही रागाने पृथ्वीकडे पाहत असते. आणि त्यानंतर ती म्हणते की काय असली माणसं म्हणजे काय, नेमकं म्हणायचंय काय, आणि तू कसा आहेस, तू किती चिडका आहेस, तू किती उद्धट आहेस, हे तुला दिसत नाही का, असं म्हणत त्या दोघांची तिथेच वाद सुरू होत असतात. आणि त्यानंतर मात्र पृथ्वीला कळतं की आनंदी ही यांची नात आहे. तेव्हा पृथ्वी म्हणतो, अहो किती फरक आहे, तुमची ती नात आनंदी कुठे आणि ही तुमची नात. तेवढ्यातच आनंदीचं कौतुक सुद्धा पृथ्वी आबासमोर करत असतो. नीता मात्र हे सगळं आश्चर्याने पाहत असते. ती सुद्धा गोंधळून गेलेली असते, कारण की आनंदीची बहीण ही पृथ्वीसोबत अतिशय वाद घालत असते. आणि त्यानंतर आपण पाहतो आबाला आनंदीचं कौतुक पृथ्वीकडून ऐकावंसं वाटत असतं, कारण की तुमची खरंच जी नात आनंदी आहे ती खूप चांगली आहे. ती खूप छान थालीपीठं बनवते. माझ्या आईचीच मला आठवण आली. आणि तेव्हा आबाही म्हणतात, हो सुगरणच आहे ती. आपण पाहतो की हे सगळं घडून तर येत असतं, परंतु इकडे मात्र आनंदी ते गजरे विणत असते. तेव्हा त्या गजऱ्यांचा संपूर्ण गोंधळ हा आनंदीकडून झालेला असतो. लाल पिवळी फुलं तर नाही, परंतु एकाच गजऱ्यामध्ये लाल फुलं अशी झालेली असतात आणि दुसऱ्या गजऱ्यामध्ये पिवळी फुलं अशी तिने विणलेली असतात. आनंदीला कळत नाही की हे काम बरोबर झालंय की नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो तेवढ्यातच सुनीता आनंदीला आवाज देते. आनंदी सांगते की मी इकडे रूममध्ये आहे, गजरे विणतीये. सुनीता म्हणते की तुमच्या आबांचा फोन आला होता, तुम्ही त्यांच्याशी बोलता का, बराच वेळ ते फोन करत होते. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, सध्या तर मला वेळ नाही, ही गजरे मला विणायची आहेत आणि मला कळत नाहीये की मी ही बरोबर विणली आहेत की नाही. कारण की लाल कलरचं गुलाबाचं जे फूल आहे त्यानंतर पिवळ्या कलरचं गुलाबाचं फूल तिथे विणायचं होतं, मी काय केलंय, मी बरोबर केलंय का? आणि तेव्हा मात्र आपण पाहतो की सुनीता म्हणते, अहो हे तर सगळंच गोंधळून गेलेलं आहे, कारण की तुम्ही लाल कलरचीच फुलं जास्त विणली आहेत आणि नंतर पिवळ्या कलरची गुलाबाची फुलं तुम्ही विणली आहेत. मी काय करते हे सगळं बरोबर करते. आणि तेव्हा आनंदी म्हणते की नाही, हे काम मला सांगितलं होतं, मी हे करायला पाहिजे. आणि तेव्हा मात्र सुनीता म्हणते, अहो त्यांना कुठे माहिती आहे की तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे त्यांनी तुम्हाला हे काम सांगितले, तुम्ही राहू द्या, मी हे करते, तुम्ही आबांशी बोलून घ्या. आणि तेव्हा मात्र सुनीता ते गजरे विणण्यासाठी आपण पाहतो की तिथे बसते आणि आनंदी मात्र आता आबांशी फोनवर बोलणार असते. खरं तर आनंदीला ते काम आवडीने करायचं असतं, परंतु दिसत नाही ही गोष्ट मात्र आपण पाहतो की त्यांना म्हणजे आता नीता आणि पृथ्वीला सुद्धा माहीत नसते. ही गोष्ट फक्त शिल्पाला माहीत असते. आणि त्यानंतर इकडे आपण पाहतो की आनंदीची बहीण मात्र आबांना पृथ्वीला बोलू देत नाही. बघा किती ऊन झालंय, असं म्हणत ती त्यांना तिथून घेऊन जात असते. आणि तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, कुठे ऊन आहे, तू सावलीखाली उभी आहेस, मी इथे आबांशी बोलतोय ना, तुला काय गरज आहे, दोन मोठी लोक बोलत असताना तुला मध्येच त्यांच्याशी बोलण्याची काहीच गरज नाहीये. परंतु आनंदीच्या बहिणीला मात्र पृथ्वीला आबाला बोलूच द्यायचं नसतं आणि म्हणून ती त्यांना तिथून घेऊन जात असते. आबा म्हणत असतात की अहो मंदिराच्या समोर तरी तुम्ही भांडणं करू नका, शांत राहा. परंतु आनंदीची बहीण काही ऐकायला तयार नसते. आणि त्यानंतर ती मुद्दामूनच ताटातलं जे हळदी कुंकू आहे त्याची फुंकर ही पृथ्वीच्या ड्रेसवर उडावी अशी फुंकर मारते. आणि त्यानंतर मात्र आबा म्हणतात की अगं असं काय करतेस, छोटे मालक आहेत आपले. तेव्हा मात्र आनंदीची बहीण म्हणते की छोटे मालक, मी मानत नाही यांना छोटे मालक. तेव्हा मात्र पृथ्वी चिडतो, तू हे जे सगळं केलंस ना, हे मुद्दामून केलंय. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही, हवा आहे इथे म्हणून झालं असेल. पृथ्वी त्यावरूनही वाद घालतो की कुठेच हवा नाहीये आणि इथे हारं सुद्धा हलत नाहीयेत, झाडाची पानं हलत नाहीयेत, तू हे सगळं मुद्दामून केलंयस, मला माहिती आहे. आणि त्यानंतर मात्र ती म्हणते की अहो आबा चला, तुम्हाला ऊन लागेल, तुमचं डोकं दुखेल, असं म्हणून ती तिथून आबाला घेऊन जाते. नीता मात्र पृथ्वीला विचारते की तू त्या मुलीशी का वाद घालतोयस, कोण आहे ती? आणि त्यानंतर तो म्हणतो की ती चिडकी मिरची आहे. आपण पाहतो की या दोघांची केमिस्ट्री हे आपल्याला पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे. इकडे आबा हे आनंदीला फोन करतात. आनंदी बोलत असते, बोला ना आबा, कशासाठी फोन करत होता? तेव्हा आबा म्हणतात, अगं असं काय करतेयस, आज वटपौर्णिमा आहे, तुझी पहिली वटपौर्णिमा तू साजरी करणार आहेस ना? तेव्हा आनंदीला तर आता सांगता येणार नाहीये की नाही, तिच्या नवऱ्याने म्हणजे युगंधरने पूजा करायची नाही असं सांगितलंय. परंतु तरी सुद्धा आबांना वाईट वाटेल म्हणून मात्र आनंदी सांगत असते, आबा हो, अहो मी त्याच गडबडीत आहे, मला पूजा करायची आहे, खूप घाई आहे. तुम्हाला माहिती आहे का, मालकांनी मला खूप सुंदर अशी साडी आणली, आज माझ्या आवडीचे पदार्थ इथे बनणार आहेत, माझ्या आवडीनिवडी खूप चांगल्या प्रकारे इथे जपल्या जातात
आणि मी एका राजाच्या राणीप्रमाणे या घरात राहते आणि आजच्या दिवशी तर माझं व्रत आहे, त्यामुळे मालकांनी खूप छान पदार्थ असे करायला सांगितले आहेत आणि त्यानंतर स्वतःहून ते माझं हे व्रत पूर्ण करणार आहेत. असं सगळं काही आनंदी खूप आवडीने आबांना सांगत असते. आनंदीच्या डोळ्यात पाणी असतं. खरं तर तिला ही आजची पूजा करायची असते, परंतु आपण पाहतो की युगंधरने ही पूजा करायला नकार दिलेला असल्यामुळे आनंदीला वाईट वाटत असतं. परंतु हे मनातलं दुःख न दाखवता ती आबाला मात्र सगळं चांगलंच आहे आणि मी खूप आनंदात आहे असं सांगत असते. तेव्हा आपण पाहतो की तिथे युगंधर सुद्धा आलेला असतो. युगंधर हे सगळं काही ऐकत असतो. ही मुलगी अशी कशी आहे असाही विचार त्याच्या मनामध्ये येऊन जातो आणि त्यानंतर मात्र आनंदीच्या हातामध्ये जे गुलाबाचं फूल असतं ते मात्र आनंदीला टोचत असतं, कारण की ती पहिल्यांदा आबांना खोटं बोलतीये हे मात्र तिला वाईट वाटत असतं. आणि इकडे आबा सुद्धा फोन ठेवतात, कारण की आनंदी म्हणते, मला खूप कामं आहेत आबा, मला खूप तयारी करायची आहे, मी तुम्हाला नंतर बोलते असं म्हणून आनंदी फोन ठेवते. कारण की आनंदीच्या डोळ्यात पाणी असतं, तिला रडू येत असतं आणि आबांना सुद्धा रडू येत असतं. ते सुद्धा फोन ठेवून देतात. ते म्हणतात, आनंदी अगं तू आपल्या आबांशी खोटं बोलतेस, अगं तुला कधीच खोटं बोलता आलं नाही आणि आज तू खोटं बोलतेस हे मला कळणार नाही. आनंदीने फोन ठेवलेला असतो. आनंदीला रडू येत असतं आणि तिला त्रास सुद्धा होत असतो, कारण की गुलाबाच्या फुलाला जी काटे असतात ती तिला टोचत असतात. ती मुद्दामून स्वतःला त्रास करून घेत असते, कारण की पहिल्यांदा ती खोटं बोललेली आहे आणि तेही तिच्या आबांना. इकडे आपण पाहतो की विद्याधर शलाखाला बोलत असतो आणि तो म्हणतो की काय करू मी त्या युगंधरचं आणि त्या आनंदीचं. आज त्या आनंदीमुळे माझं सत्य सर्वांना समजलं. मी त्या आनंदीला जिवंत सोडणार नाही. मी आता शांत बसणार नाही. काही करून मी त्या आनंदीला संपवणारच. तिची एवढी हिंमत झाली, तिच्यामुळे युगंधर हा माझ्यावर ओरडला. त्याने माझ्यावर हात उचलला. माझ्या आयुष्यात जे काही उलथापालथ होत आहे, जे काही वाईट होतंय, त्याला जबाबदार तो युगंधर आणि ती आनंदी आहे. ती आनंदी आल्यापासनं माझ्या आयुष्यातला आनंद मात्र निघून गेलाय. आता मात्र मी शांत बसूच शकत नाही आणि तिला मी संपवणारच असं मात्र आपण पाहतो. विद्याधर ओरडून बोलत असतो. तेव्हा मात्र शलाखा म्हणते की हे सगळं तू करू शकतोस, तू फक्त बोलतोयस, तू काहीच करत नाहीयेस. पण तुझ्या हातात खूप काही आहे. अरे आज वटपौर्णिमा आहे तर एक गोष्ट होऊ शकते. वटपौर्णिमेचं व्रत तर ती करणार असेलच, परंतु मला असं वाटतं की तिची ही वटपौर्णिमा शेवटची ठरली तर तिची आजची वटपौर्णिमा ही शेवटची वटपौर्णिमा असेल, याचा तू काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. हे तू करू शकतोस तेव्हाच गोष्टी घडतील, नाहीतर तुझ्या आयुष्यात अशाच प्रकारचा गोंधळ होणार आहे. तुझ्या आनंदाला ती जर आनंदी जबाबदार असेल ना, तर तिला संपव आणि तोही आजचा दिवस खूप चांगला आहे असं मात्र आपण पाहतो की शलाखा ही विद्याधरला सल्ला देते. आता मात्र विद्याधर आनंदीला संपवण्याची पूर्ण प्लॅनिंग करत असतो आणि त्याला हे करायचंच आहे, कारण की त्याच्या डोक्यामध्ये जो राग भरलेला आहे, आजचा दिवस हा मला फक्त त्या आनंदीमुळे पाहावा लागला. जे बोलण्याचं धाडस माझ्या बायकोने दाखवलं नाही, ते त्या आनंदीने सर्वांसमोर बोलून दाखवलं आणि मला नामर्द ठरवलं. आता तिला मी किती मोठा मर्द आहे हे मी तिला दाखवून देईल असं मात्र तो बोलत असतो. इकडे आपण पाहतो की युगंधरला खूप वाईट वाटतं, कारण की आनंदीच्या हातातनं रक्त निघत असतं. युगंधर आनंदीला थांबवतो. काय करतेस तू? तुला कळतंय का? ती म्हणते की हो मला कळतंय, कारण की मी आज माझ्या आबांना खोटं बोललीये, त्यामुळे मला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे. माझ्या हातनं पाप झालंय. तेव्हा मात्र युगंधर म्हणतो, असं पाप काही नसतं. असं का म्हणतेय तू? असं काही नाहीये. आणि त्यानंतर ती म्हणते की हो मी खोटं बोललीये की मी आज वटपौर्णिमा साजरी करतीये आणि वटपौर्णिमा साजरी करण्याचं सुख माझ्या पदरात आहे हे सुद्धा मी आबांना सांगितलं. पण त्यांना मी कसं सांगू की मी हे असं काहीही करत नाहीये, हे सुखच माझ्या आयुष्यात नाहीये आणि हे मी माझ्या आबांना नाही सांगू शकत, त्यांना त्रास होईल. तेव्हा मात्र युगंधर म्हणत असतो, असं काय आहे त्या वटपौर्णिमेमध्ये? अगं तू नाही केलीस तर काय फरक पडणार आहे? एवढा स्वतःला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही. तेव्हा मात्र आनंदी म्हणते की ते तुम्हाला नाही समजणार, ते एका सौभाग्यवती महिलेलाच समजू शकतं. ते दुःख ते तुम्ही नाही जाणू शकत असं म्हटल्यानंतर युगंधरला वाईट वाटतं, कारण की त्यानेच हे व्रत करण्यासाठी आनंदीला नकार दिलेला असतो. परंतु आता मात्र युगंधरला कळतं की त्याची खरं तर चूक झालेली आहे, कारण की जर ही मुलगी हे व्रत करण्यासाठी एवढं काही करत असेल आणि जर तिची इच्छा असेल तर आपण तिची इच्छा नाकारू शकत नाही. आणि त्यानंतर आपण पाहतो की युगंधर म्हणतो की बरं हे सगळं करण्यासाठी तुला एवढं करून घेण्याची आणि एवढा त्रास करण्याची काहीच गरज नाहीये.
जर तुझी इच्छा असेल वटपौर्णिमा करण्याची, जर त्यातून तुला आनंद मिळत असेल, तर तू ही वटपौर्णिमा साजरी करू शकतेस. असं म्हटल्यानंतर आनंदीचा चेहरा खुलतो आणि तिचा खुललेला चेहरा मात्र युगंधर पाहत असतो. मी वटपौर्णिमेच्या या पूजेला हिला परवानगी दिली काय? हिच्या चेहऱ्यावरचा सगळाच आनंद हा ओसडून वाहत आहे. कशी मुलगी आहे ही? आपण पाहतो की युगंधर आनंदीकडे पाहत असतो. आनंदी खूप खुश असते आणि त्यानंतर युगंधर म्हणतो, "दे ते फूल आण इकडे." आणि त्यानंतर आपण पाहतो की ते फूल घेतल्यानंतर युगंधर तिच्या हातातलं ते रक्त पाहत असतो. तो म्हणतो की "थांब, मी कोणाला तरी पाठवतो, तू इथेच थांब." आता मात्र आनंदीला खूप आनंद झालेला असतो. परंतु हा तिच्या आयुष्यातला हा क्षणिक आनंद आहे. कारण की आनंदीची ही वटपौर्णिमा तर होऊ शकणार नाही, परंतु आनंदीसाठी वटपौर्णिमा ही युगंधर साजरी करणार आहे. कारण की विद्याधर आनंदीचा ॲक्सिडेंट घडवून आणतो. आनंदी ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि तेव्हा मात्र युगंधर स्वतः वडाला फेऱ्या मारण्यासाठी जाणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतो की सर्वजण वडाच्या झाडाच्या तिथे पोहोचलेले असतात आणि तेव्हाच तिथे युगंधर येतो आणि युगंधरने पूर्ण ते ताट आणलेलं असतं आणि त्यांना तिथे आलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि त्यानंतर धनश्री सुद्धा विचारते की हा काय प्रकार आहे? तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात? परंतु आपण पाहतो की युगंधर स्वतः तिथे जातो, स्वतः वडाची पूजा करतो, आनंदीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करतो, तिच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो आणि तेव्हा मात्र सर्वजणच खूप आश्चर्याने हे सगळं पाहत असतात. कारण की आनंदी हॉस्पिटलमध्ये असताना युगंधरला वाईट वाटलेलं असतं. कारण की या मुलीने माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि माझ्यासाठी हे व्रत करण्यासाठी ती जात होती आणि तिचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर आता मी ही पूजा तिच्यासाठी करेल, तिच्या दीर्घायुष्यासाठी करेल, असं युगंधरने ठरवलेलं असतं. आणि मित्रांनो, आता जेव्हा ही गोष्ट सर्वांना समजेल, तसेच शिल्पा आणि त्याचबरोबर आता जेव्हा विद्याधरला समजेल, तेव्हा मात्र पुढे ते लोक काय करतील आणि आनंदीला त्रास देण्यासाठी पुढचा कोणता खेळ रचतील, त्याचबरोबर युगंधर आणि आनंदीचं नातं आणखीन घट्ट होत जाईल, हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आनंदी या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.